अस्सलामुअलैकुम आदाब। दिन भर की बड़ी खबरों में आपका स्वागत है। मैं हूं काजी शफाउल हक और आप देख रहे हैं हमारा एशिया। आइए देखते हैं आज की कुछ बड़ी खबरें। कुंभी प्रमाण पत्र के मुद्दे पर आज रमेश केरे पाटिल पहुंचे जिला अधिकारी कार्यालय। उन्होंने मीडिया से बातचीत में कहा कि हैदराबाद गैजेट लागू तो हुआ है, लेकिन मराठा समाज को अब तक उसका वास्तविक लाभ नहीं मिला। उन्होंने सवाल उठाया कि आरक्षण का वादा सिर्फ कागजों तक ही क्यों सीमित है। इसी बीच मराठा ठोक मोर्चा ने सरकार को कड़ा इशारा दिया है। देखिए ये खबर। ये देखो, महाराष्ट्र के अंदर अभी भी मराठा समाज का आरक्षण का मुद्दा अभी भी बाकी है और आने वाले समय में मराठा क्रांति ठोक मोर्चे की तरफ से आने वाले समय में हम जन जागृति करने वाले गाँव पातिले पे जाएंगे, गाँव में जाएंगे और बताएंगे जिन मराठा भाइयों की नोंद होगी ऐसे भाइयों के लिए वो कुंभी प्रमाण पत्र मिलने वाले और जिनकी नोंद नहीं, अब मेरी नोंद नहीं फिर मेरा क्या? तो आरक्षण तो मुझे मिलने को होना ना, तो इसलिए आने वाले समय में मराठा क्रांति ठोक मोर्चा आरक्षण की लड़ाई बड़ी ताकत से लड़ने वाली है। अभी डिमांड क्या की है आपने? कलेक्टर साहब को बताया हमने कि भाई कुंभी प्रमाण पत्र हमको दो। हैदराबाद गैजेट के अनुसार अगर बता रहे, सरकार बता रहे, सब बता रहे तो भाई हैदराबाद गैजेट अनुसार सबको हम कुंभी प्रमाण पत्र देने वाले मराठा समाज को। लेकिन यहाँ पे आने के बाद में हमको समझ में आया कि भाई जिनकी नोंद है ऐसे भैया को कुंभी प्रमाण पत्र देने वाले। फिर भी कितने दिए अभी तक? कितने दिए? 19,000 कुछ आए थे और पूरे तकरीबन 90% हुए हैं। अभी आपके मालूमात के लिए बताता हूँ 19,000 आज जाएंगे और वो क्या बोलते हैं उसमें से वैलिड कितने होंगे? 19,000 में से वैलिड कितना होंगे ये भी सोचने की बात है। जिनकी वंशावल मिलेंगे ऐसे लोगों को कुंभी प्रमाण पत्र मिलने वाले, ऐसे किसी को ये प्रमाण पत्र मिलने वाले नहीं। 15 दिन के बाद आप आंदोलन आमरण शुरू करने वाले, उस पर क्या कहें? 15 दिन के बाद हम अभी कलेक्टर साहब के ऑफिस के सामने, कलेक्टर साहब ने बताया कि आप हमको अर्ज करिए, तो हम अर्ज करने के वास्ते हम इधर हज़ारों लोगों को लेकर आएंगे और हज़ारों लोगों का अर्ज देके कलेक्टर साहब को बताएंगे हम कि हमको दो अभी कुंभी प्रमाण पत्र। आमरण उपोषण शुरू करेंगे आने वाले समय में। पहले हम 1000 लोगों के उनको निवेदन देने वाले, अर्ज करने वाले, उसके बाद में हमारी दिशा आगे बताएंगे। सतारा जिले के फलटन उपजिला अस्पताल की एक महिला डॉक्टर की आत्महत्या ने पूरे महाराष्ट्र को झकझोर कर रख दिया। महिला डॉक्टर के हाथ पर लिखे सुसाइड नोट में किए गए खुलासों ने सबको हैरान कर दिया। अब इस घटना के विरोध में और न्याय की मांग को लेकर औरंगाबाद के पैठन गेट पर श्रद्धांजलि सभा आयोजित की गई, जहां युवक कांग्रेस ने गृह मंत्री के इस्तीफे और आरोपियों को फांसी की सजा की मांग की है। सबसे पहले मैं ये कहना चाहता हूँ कि हमारी जो बहन जो थी और वो फलटन सातारा जिले में उप जिला रुग्णालय में जो ड्यूटी पर थी, उसके साथ कई वक्त से उसके साथ अत्याचार हो रहा था। वो अत्याचार के विरुद्ध उसने तकरार भी की थी, पर आखिरी में उस अत्याचार के साथ वो हार कर उसने एक अपना ज़िंदगी ख़त्म करने का उसने फैसला लिया, जिसमें उसने उसके सुसाइड नोट पर अपने हाथ पर वहाँ का एक पुलिस उप निरीक्षक जिसका नाम गोपाल बदाने, ऐसा उनके सुसाइड नोट में उन्होंने नाम दिया। उस पुलिस निरीक्षक को परसों कल अटक हुई है। हमारा ये कहना है कि वो जो लड़की की सुसाइड हुई, वो जिस होटल में मृत्यु पाई गई, वो होटल भी बीजेपी के नेता की थी और वो जो बीजेपी का नेता जो होटल का मालिक था वो कल फलटन में मुख्यमंत्री की सभा में था। तो इसका मतलब क्या होता है कि चौकसी अभी चालू है और मुख्यमंत्री महाराष्ट्र के उसे क्लीन चिट देना चाहते हैं। तो हमारी युवक कांग्रेस की तरफ से ये मांगनी है कि वो होटल जिस किसी की भी हो, उसमें कौन कौन बीजेपी के नेता इन्वॉल्व है और जो ये क्राइम छुपाने जा रहे हैं, इन सब के ऊपर कड़क कार्रवाई हो, एक साफ रूप से ट्रांसपेरेंट उसके अंदर चौकसी हो। और हमारी बहन डॉक्टर संपदा मुंडे, जिसने अपना बहुत ही कम उम्र में अपनी जान गंवा दी, उनको श्रद्धांजलि देने के लिए हम यहाँ बैठे हैं। और हमारी युवक कांग्रेस की एक मांगनी है कि महाराष्ट्र में जो गृह खाता है ये आज मुख्यमंत्री के पास है और हम ये कहना चाहते हैं कि मुख्यमंत्री गृह खाता संभालने के लिए सक्षम है। उन्होंने एक फुल टाइम गृह मंत्री देना चाहिए महाराष्ट्र में। उन्हें प्रचार से फुर्सत नहीं है, वो गृह खाता नहीं संभाल सकते और वो निष्क्रिय है और उन्होंने उनका गृह खाते का राजीनामा देना चाहिए और एक फुल टाइम महाराष्ट्र में गृहमंत्री देना चाहिए। गेल्या अनेक वर्षापासून भाजप सरकार जेव्हापासून सत्तेमध्ये आली आणि महायुतीच्या नेतृत्वामध्ये महाराष्ट्रामध्ये दिवसेंदिवस कुठल्याही जिल्ह्यामध्ये शहरामध्ये आपण बघा या ठिकाणी महिला भगिनीवर अन्याय अत्याचार होतो। नुकताच ओला दुष्काळ जाहीर झाला आणि शेतकऱ्यांना अनेक अडचणीतून या ठिकाणी
समोरी जावं लागलं, त्यांची दिवाळी देखील खराब झाली आणि त्या शेतकऱ्याच्या मुलीवर म्हणजे त्यांच्यावर सातारा जिल्ह्यामध्ये अशा प्रकारे जे आपले रक्षक आहेत तेच आपले भक्षक झाले आहे म्हणजे असे आपण म्हणायला हरकत नाही। आज तिच्यावर जो अन्याय अत्याचार झाला, तिच्यावर जो मृत्यू झाला, त्या अनुषंगाने आज तिला श्रद्धांजली वाहण्याचं काम या ठिकाणी व काँग्रेस कमिटीच्या वतीने होत आहे। त्यामुळे शहर जिल्हा महिला काँग्रेस कमिटीच्या वतीने आम्ही ही फक्त श्रद्धांजली नाही, आमच्या त्या माऊलीला, आमच्या त्या भगिनीला आम्ही काँग्रेसच्या तर्फे आज या ठिकाणी श्रद्धांजली देतोय। मात्र लवकरातल्या लवकर त्या आरोपींना कडक शिक्षा या ठिकाणी झाली पाहिजे अशी मागणी आमची युवक काँग्रेसची, काँग्रेस कमिटीची, महिला काँग्रेस कमिटीची या ठिकाणी आहे। असं न झाल्यास आम्ही तीव्र आंदोलन या ठिकाणी या शहरामध्ये करणार आहोत। तुम्हाला नाही वाटत मॅम की काँग्रेसचा जो महिला सेल आहे तो इथं आज यायला पाहिजे होता म्हणून? खूपच म्हणजे मला वाटतं आम्हाला एक घंटापूर्वी मराठा हाई स्कूल के पूर्व विद्यार्थियों का स्नेह मिलन कार्यक्रम 8 नवंबर को आयोजित किया जाएगा। इस पर सांसद डॉक्टर कल्याण काळे ने क्या कहा, सुनी। सर्वप्रथम आपण या पत्रकार परिषदेला आलात तर आमचे जे मराठा शिक्षण संस्थेच्या मराठा हायस्कूलचे माजी विद्यार्थी आहे त्यांच्या वतीने मी आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो। आमच्या समेत आलेले माझ्या इकडे बसून जे आहे आमचे सर एखंडे सर आणि त्याचबरोबर इकडं माझ्या या बाजूने बसले ते टकले सर आणि बाकीचे सगळेजण आम्ही विद्यार्थी आहे। तर 1946ला जी संस्था मराठा शिक्षण संस्थेच्या नावाने शाळा सुरू करण्यात आली, त्याच्या अगोदर या संस्थेचं वसतिगृह होतं आणि त्या संस्थेचे आम्ही विद्यार्थी या नात्याने दरवर्षी एक छोटा मोठा कार्यक्रम होत असतो। आता देशालाही स्वातंत्र्य मिळून 75 वर्ष झाली आणि आता हे 76 वर्ष या संस्थेला झाले। तर या निमित्ताने जेवढे विद्यार्थी हयात आहे सिन्स बिगिनिंग पहिल्यापासून तेव्हापासून ते आजपर्यंत जेवढे माजी विद्यार्थी आहे त्यांचा एक स्नेहसंमेलन आणि मेळावा हा 8 नोव्हेंबर रोजी व्हावा या दृष्टीने आमच्या गुरुजनांना आम्ही विनंती केली की असा एक आमच्या विद्यार्थ्यांची इच्छा आहे की असा एक स्नेहसंमेलन, गेट टुगेदर, मेळावा व्हावा आणि याच्यातून 2 गोष्टी करता याव्या की एकेकाळी ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांना शिकायला संधी उपलब्ध व्हावी म्हणून त्या काळात सन्माननीय त्या काळातले पंढरीनाथ पाटील सिसोदे उर्फ भाऊ यांनी ही संस्था सुरुवातीला निर्माण केली, किंबहुना सुरुवात केली आणि बोटावर मोजणे इतके आपल्या जिल्ह्यामध्ये किंवा आपल्या शहरामध्ये शाळा किंवा कॉलेजेस होते, त्यातल्या 2 आणि 3 संस्थेपैकी ही एक संस्था होती। तर त्या संस्थेची डॉक्युमेंटरी व्हावी, त्या संस्थेचा या विद्यार्थ्याने केलेल्या कामाची यशोगाथा संस्थेला मांडता यावी आणि विद्यार्थ्याकडून या संस्थेला काही हातभार पण लावता यावा असा एक सामाजिक हेतू डोळ्यासमोर ठेवून फक्त एकत्र विद्यार्थी यायचे, एन्जॉय करायचं वगैरे असा काही इश्यू न घेता सामाजिक उपक्रमामध्ये आपण संस्थेला काय मदत करू शकतो का, या संस्थेमध्ये जे विद्यार्थी गरीब असतील, ते होतकरू असतील, त्यांना शिकण्यासाठी काही माजी विद्यार्थ्याला मदत करता येते का आणि या संस्थेचा सुद्धा त्याच्यामध्ये काही हित आहे का आणि याच्या पुढे जाऊन आता गुरुजनांनी घडवलं त्यांचा सन्मान आम्हाला माजी विद्यार्थ्यांना करता येतो का, असा एक दोन्ही चारी बाजूने हा मी त्यातला एक विद्यार्थी असल्या नात्याने आपल्याला विनंती केली की या निमित्ताने आम्हाला मराठवाडाभर राज्यभर जे मुलं आता विखुरले गेले, आता ते मुलं म्हणजे सरांच्या दृष्टीने आम्ही मुलं, पण आता आमचे पोरं ग्रॅज्युएट झाले, आम्हाला नातू पंतू झाले, आता ते ग्रॅज्युएट व्हायची वेळ आली, तर आता आम्ही विद्यार्थी म्हणूनच तिथं आहोत। तर सरांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही सगळ्यांनी एकत्र यायचं ठरवलंय। पण हा सगळा अट्टहास आमचा माजी विद्यार्थ्यांचा आहे। सर हे आमच्यामध्ये सन्मानाने काही काम करू लागलेला आहे, परंतु त्यांचाही सन्मान या निमित्ताने व्हावा असा एक दुहेरी हेतू डोळ्यासमोर ठेवून दोन्ही तिन्ही कामं याच्यातून मार्गी लागावे या दृष्टीने हा उपक्रम हाती घेतलाय। याची तारीख आहे 8 नोव्हेंबर, वेळ आहे
सकाळी 10 वाजता आणि साधारणपणाने 11 सांगू 10 वाजता 10:30च्या दरम्यान सुरू होईल आणि 2-2:30 वाजेपर्यंत चालेल असा हा कार्यक्रम आहे. स्थळ आहे विवेकानंद कॉलेज, त्याचं पटांगण जे आपण म्हणतो ग्राउंड, तिथं तो कार्यक्रम आहे. स्थळ वेळ दिनांक आपल्याला कळवला आणि त्या दृष्टीने जी पाहुण्यामध्ये आमचा प्रयत्न काही सामाजिक व्याख्यान देणारे वक्ते, अजून मला 2-3 लोकांनी आमचं पत्र दिलं आहे परंतु त्यांच्याकडून अजून रिप्लाय आला नाही, आणि एक सामाजिक संघटना म्हणून काम करणारे जे NGO आहे त्याच्यामध्ये नाम फाउंडेशनचे नाना पाटेकर किंवा दुसऱ्याचं काय नाव मकरंद अनासपुरे यांच्यापैकी कोणी आणता येईल का याचाही आमचा प्रयत्न चालला आहे. असा दुहेरी हे मेळ घालायचा आहे की येणाऱ्या विद्यार्थ्यांना काही शिदोरी नेऊन जाताना सोबत घेऊन जाता येईल वैचारिक, आणि त्याचबरोबर काही सामाजिक काम करणाऱ्या संस्थेचे जे काही प्रमुख आहे त्यांचा सन्मान करून त्यांच्याही काही गोष्टी आपल्याला शेअर करता येईल, असा साधारणपणाने यातला हेतू आहे. एवढंच आम्हाला आज तुम्हाला अवगत करायचं होतं आणि इथून पुढेही आम्ही आपल्या संपर्कात राहू वेळोवेळी प्रेस नोटच्या माध्यमातून कधी काय होणार आहे. पण या तुमच्या या बातमीमुळे किंवा तुमच्या या माध्यमामुळे आम्हाला आमच्या अगदी रिमोट प्लेसला असलेला जो विद्यार्थी असेल त्याला सुद्धा ती बातमी वाचायला मिळेल आणि त्याला यायला मिळेल. आता सगळ्यांचेच ॲड्रेस काही संस्थेकडे पण नाही आणि आमच्या सगळ्यांच्याकडे पण नाही. जिल्ह्यातल्या मर्यादित लोकांचे पत्ते वगैरे असतात परंतु सगळ्यांचे नसल्यामुळे हे एक माध्यम तुमची या निमित्ताने आठवण झाली. जी आहे एक सगळ्यात सिनियर एक जण आहे म्हणे जिवंत अजून. माजी कार्यकारी अभियंता MSc आमच्या माहिती 1955 दहावी झाली. 1955 साली इयत्ता 10वी पैठणे कार्यकारी अभियंता होते MSCBला. आमदार माझ्याशिवाय अजून कोणी आमदार असतील असं मला वाटतं. हा, संजय वागचौरे आहे, प्रदीप जयस्वाल आहे, नंदकुमार घोडेले आहे. आम्ही त्यांना सगळ्यांनी इन्व्हाइट करणार आहे. ते शोधून अगदी कोण कोण होतं. गिरजाराम हाळनोर आहे, संजय वागचौरे, हो मराठा कल्याणराव पाटील संस्थेचे अध्यक्ष होते. भाऊ नंतर पंढरनाथ पाटलाचे चिरंजीव ते. पंढरनाथ पाटलांनी संस्था उभी केली, त्यांचे चिरंजीव कल्याणराव पाटील. महाराष्ट्राचे विद्यार्थी वसतिगृहात ते होते, शाळेत नाही माहिती मला, पण जे वसतिगृह सुरू केलं त्यांनी सुरुवातीला वसतिगृह इथं औरंगपुरामध्ये ती औरंगपुरा बुक स्टॉलची ती जी आहे ना त्याच्या बाजूला एक जुना वाडा होता. त्या वाड्यामध्ये पहिल्यांदा छत्रपती शिवाजी वसतिगृह म्हणून ते चालवलं गेलं. नंतर तिथं मग शिवाजी हायस्कूल आली पुढं, आणि मग आमचे दिवाण देवडीमध्ये पुन्हा एक जागा आहे खुर्ची नंतर शाळा झाली. वसतिगृह होतं पहिले. सर याच्यामध्ये जे जागतिक दर्जाचा पुरस्कार भेटला देशले गुरुजी त्यांना निमंत्रित करणार आहे. देसले गुरुजी देशले असेल नामांकित जागतिक दर्जाचा पुरस्कार भेटेल त्यांना बोलवता येईल, पण त्यांचं आता आणखीन आम्हाला भेट करणं बोलणं काय काय नाही त्याच्यावर आम्ही काय अजून ज्या समितीने त्याच्यावर काय विचार केला नाही. काय नाही आमचं काम रोज चालू है. तो ये थी आज की कुछ बड़ी खबरें. आपसे कल फिर मुलाकात होगी, तब तक देखते रहिए हमारा एशिया.